ई कॉमर्स एक्सपोर्ट करताना मी मार्केट प्लेसवर माझं स्टोअर लॉन्च करू की माझं शॉपिफाय आणि वूकॉमर्सवर स्टोअर लॉन्च करून ई कॉमर्स एक्सपोर्ट स्टार्ट करू? हा एक कॉमन क्वेश्चन आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये ह्याच क्वेश्चनचा आन्सर आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, ई कॉमर्स एक्सपोर्ट करताना आपल्याकडे दोन ऑप्शन असतात. एक तर तुम्ही कोणत्या तरी मार्केट प्लेसवर तुमचं प्रोडक्ट लॉन्च करू शकताय. फॉर एक्झाम्पल eBay असेल, Amazon असेल, इट्सी असेल, वॉलमार्ट असेल, ओके. किंवा तुम्ही तुमचं पर्सनल स्टोअर, तुमचा डोमेन नेम घेऊन तुमचं पर्सनल वूकॉमर्स स्टोअर असेल किंवा ते शॉपिफाय स्टोअर असेल हे लॉन्च करू शकता. तर दोन्ही गोष्टींचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. ते अगोदर समजून घ्या आणि नंतर आपण कन्क्लूड करूयात की कोणता ऑप्शन आपल्यासाठी बेस्ट असणार आहे. तर मित्रांनो, जेव्हा आपण आपलं स्वतःचं वूकॉमर्स किंवा शॉपिफाय स्टोअर लॉन्च करतो तेव्हा तिथं ट्रॅफिक आणण्याची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्या डोमेनची किंवा त्या ब्रँड नेमची एक क्रेडिबिलिटी निर्माण करणं ही रिस्पॉन्सिबिलिटी आपली असते, ओके. प्लस ट्रॅफिक आणणं त्या स्टोअरवर ही पण आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्यासाठी तुम्ही गुगल ॲड्स असतील, मेटा ॲड असतील ह्या रन करू शकता. त्या उलट मित्रांनो, जेव्हा तुम्ही मार्केट प्लेसवर तुमचं प्रोडक्ट लॉन्च करताय तेव्हा तिथं ऑलरेडी ट्रॅफिक असतं, तिथं ऑलरेडी क्रेडिबिलिटी असते त्या मार्केट प्लेसची. त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. हा झाला आपला पहिला पॉईंट. दुसऱ्या पॉईंटमध्ये मित्रांनो, मार्केट प्लेस स्पेसिफिक काही सर्व्हिसेस असतात त्या तुम्हाला हेल्प करू शकतात तुमच्या ई कॉमर्स एक्सपोर्टच्या ग्रोईंग जर्नीमध्ये, ओके. फॉर एक्झाम्पल FBA. जेव्हा तुम्ही तुमची इन्व्हेंटरी ॲमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये नेऊन ठेवता तेव्हा नंतरचे सगळ्या प्रोसेसेस असतील. फॉर एक्झाम्पल ऑर्डर आल्यानंतर ऑर्डर घेणे, पॅक करणे, की बायरला डिलिव्हर करणे, त्यानंतर काही इश्यू असतील तर ते कस्टमर केअर सर्व्हिस त्याला देणे, ह्या सर्व गोष्टी ॲमेझॉन टेक केअर करते, ओके. ह्या केसमध्ये तुमचा बऱ्यापैकी जो लोड असतो हा थर्ड पार्टीला शिफ्ट होतो आणि तुम्ही तुमच्या बिझनेसवर कोर बिझनेस ऑपरेशन्स आहेत, फॉर एक्झाम्पल सोर्सिंग असेल, क्वालिटी कंट्रोल असेल, ह्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. तिसरा पॉईंट असा आहे मित्रांनो की जेव्हा तुम्ही मार्केट प्लेसवर लॉन्च तुमचं प्रोडक्ट करता तेव्हा मार्केट प्लेसचे काही रूल्स असतात. पहिले दोन आपण पॉझिटिव्ह पॉईंट बघितले मार्केट प्लेसचे. तिसरा पॉईंट निगेटिव्ह असा आहे की त्या मार्केट प्लेसचे रूल्स तुम्हाला फॉलो करायला लागतात. त्या मार्केट प्लेसवर तुमचे काही डिस्प्यूट ओपन झाले किंवा व्हॉटेवर तुमची त्यामध्ये चूक असू दे किंवा नुसते हा सेकंडरी पार्ट झाला, तुमचा अकाउंट सस्पेंड होण्याचे चान्सेस असतात. हे सर्व बऱ्यापैकी इश्यू ई कॉमर्स एक्सपोर्टमध्ये आपण फेस करतो, ओके. त्या गोष्टीला काउंटर करायसाठी बऱ्यापैकी आपल्याला एक सेफ ऑप्शन असा असतो की स्वतःचं एक वूकॉमर्स किंवा शॉपिफाय स्टोअर असतं. तर या 2 ते 3 डिस्कस केलेल्या पॉईंट्सवरून तुम्हाला लक्षात आले असेल की अशी कोणतीही क्लिअर लाईन आपण आखू शकत नाही की ज्याच्यामुळे आपण डिफाईन करू शकतोय की मार्केट प्लेस चांगला आहे आणि आपलं वूकॉमर्स स्टोअर वाईट आहे किंवा वाईस वर्सा, ओके. तर मित्रांनो, ह्यामध्ये डिसिजन घेताना ओव्हरऑल तुम्हाला तुमचं प्रोडक्ट, तुमचा एक्सपोर्ट व्हॉल्यूम ह्या सर्वांचा एक अंदाज घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही परफेक्ट डिसिजन तुमच्या प्रोडक्टसाठी घेऊ शकता, ओके. आता मी स्ट्रॅटेजी काय वापरतोय ही तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोडक्टसाठी योग्य निर्णय घेऊ शकता. मित्रांनो, सगळ्यात आधी तर तुम्ही तुमचं प्रोडक्ट मार्केट प्लेसवर लॉन्च करून द्या. त्यांचे काही रूल्स असतात ते तुम्ही अगोदर वाचून घ्या, ते फॉलो करा. त्यानंतर जेव्हा तुमचं प्रोडक्ट तिथं सेल व्हायला चालू होईल, साईड बाय साईड तुमचे एक प्रायव्हेट वूकॉमर्स स्टोअर किंवा शॉपिफाय स्टोअर क्रिएट करून ठेवा. तुमच्या ब्रँडनं ते स्टोअर तिथं रन करा. त्या ब्रँडच्या स्टोअरवर ट्रॅफिक आणण्यासाठी गुगल ॲड्स असतील किंवा मेटा ॲड्स असतील त्या रन करा. तर ओव्हरऑल तुम्ही तुमची रिस्क जी आहे ई कॉमर्स एक्सपोर्टमधली ती डायव्हर्सिफाय करू शकताय. ओव्हरऑल ह्या गोष्टीला बऱ्यापैकी टाईम लागतो मित्रांनो. तुम्हाला एकतर मार्केट प्लेस समजायला लागतं, त्यांचे रूल्स समजून घ्यायला लागतात, ऑर्डर कुठून येत आहेत किंवा ओव्हरऑल जास्त ऑर्डर यासाठी काही ट्रिक्स असतात, ॲड रन करणे वगैरे, ह्या टेक्निकल गोष्टी झाल्या, ह्या शिकून घ्यायला वेळ लागतो. ओव्हरऑल ही लॉंग प्रोसेस आहे. पण ओव्हरऑल मी जेव्हा 2017 पासून जी प्रोसेस फॉलो करतो ई कॉमर्स एक्सपोर्टमध्ये ती मी तुमच्याबरोबर शेअर केली. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला काही युजफुल इन्साईट्स भेटले असतील या व्हिडिओमधनं. अशाच युजफुल इन्साईट्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ.